गुड आफ्टरनून फ्रेंड्स, मी शिवानी पाटील UTIS मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। जसं की आपण डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करत आहोत। आज तिसरा दिवस आहे। आजचा प्रश्न आहे, मथुरा स्कूल वॉज अ ग्रेट सेंटर ऑफ आर्ट अँड स्कल्पचर ड्यूरिंग द अर्ली हिस्टॉरिकल पीरियड. हाऊ डिड इट डिफर फ्रॉम द गांधार स्कूल? 150 वर्ड्समध्ये हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे। म्हणजेच मथुरा शाळा प्राचीन ऐतिहासिक काळात कला आणि शिल्पाचे उत्कृष्ट केंद्र होते, तर गांधार शाळेपेक्षा ते वेगळे कसे आहे याचा आपल्याला डिस्कस या आन्सरमध्ये करायचा आहे। हा प्रश्न आपल्याला GS पेपर 1 मध्ये इंडियन हेरिटेज अँड कल्चरमध्ये येऊ शकतो। तर हा प्रश्न लिहिताना आपला अप्रोच काय असला पाहिजे, उत्तरामध्ये काय काय अपेक्षित आहे, तर पहिल्यांदा मथुरा आणि गांधार कला शाळेबद्दल काही थोड्या परिचयात्मक ओळी आपल्याला लिहिल्या पाहिजेत। त्यानंतर दोन कला क्षेत्रांमध्ये काय काय फरक आहे ते देखील आपल्याला इथं मेन्शन करणं आवश्यक आहे। आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला उत्तराचा सारांश देऊन निष्कर्ष काढायचा आहे। ओके, तर आता जो मेन पहिला उत्तराचा पार्ट असतो तो इंट्रोडक्शन पार्ट। तर परिचयामध्ये आपल्याला काय लिहिता येईल की, तर इंट्रोडक्शन पार्टमध्ये काय लिहायचं आहे, तर सायू प्रथम शतकानंतर उत्तर भारतातील गंधार म्हणजे जे आता पाकिस्तानमध्ये आहे आणि मथुरा ही कला निर्मितीची महत्त्वाची केंद्र म्हणून उदयास आलेली आहेत। तर प्रतिकात्मक स्वरूपात बुद्धाला मथुरा आणि गांधारात मानवी रूप प्राप्त झालेले होते। तर गांधारवरील शिल्पकला परंपरेत बॅक्ट्रिया, पार्थिया आणि स्थानिक गंधार परंपरेचा देखील संगम होता। पण मथुरा येथील स्थानिक शिल्पकलेची परंपरा इतकी प्रबल झाली की परंपरा उत्तर भारताच्या इतर भागात देखील पसरलेली आहे। ओके, तर या संदर्भातील आपल्याला एक उत्तम उदाहरण काय देता येईल, तर पंजाबमधील सांगो येथे सापडलेले स्तूप हे याचं उत्तम उदाहरण देखील आपल्याला देता येईल। तसेच मथुरा येथील बुद्ध प्रतिमा पूर्वीच्या यक्ष प्रतिमांच्या धर्तीवर आधारित आहे। तर गांधारमध्ये हेलिनिकिस्ट हे वैशिष्ट्य देखील आपल्याला सांगता येईल। ओके, तर यानंतर मेन बॉडी पार्ट, तर यामध्ये काय लिहिता येईल, बॉडी पार्टमध्ये आपल्याला प्रथम मथुरा आणि गांधार कला स्कूलमधील जो काही फरक आहे तो आपल्याला मेन्शन करायचा आहे। तर पहिल्यांदा बघूया क्षेत्र। तर गांधारची कला मुख्यतः अफगाणिस्तान आणि सध्याच्या उत्तर पश्चिम भारतातील भागात विकसित झालेली आहे। तर मथुरा आणि उत्तर प्रदेशच्या भागात मथुरा कला शाळेचा विकास झालेला आहे। आणि याचा बाह्य प्रभाव काय आहे, तर कला गांधार ग्रीक आणि शक्यतो मॅसेडोनियन लोकांवर प्रभाव पाडत असते। तर मथुरा कला शाळेत पूर्ण बाह्य प्रभाव नसलेला स्वदेशी होता। ओके, त्यानंतर धार्मिक जो प्रभाव होता त्यामध्ये देखील ह्या दोन्ही शाळेमध्ये फरक आहे। तर कला गांधार शाळेचा बौद्ध धर्मावर प्रभाव पडला, तर मथुरा कला शाळेचा प्रभाव हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मावर झालेला होता। तसेच वापरलेली सामग्रीमध्ये देखील यामध्ये फरक आहे। यामध्ये तुम्ही पॉइंट वाईज लिहू शकता। तर धार्मिक प्रभाव, बाह्य दुवे वगैरे जे आहेत त्यामध्ये तुम्ही वेगवेगळे पॉइंट मेन्शन करू शकता। तर वापरलेली सामग्री, गांधार आर्टचा उपयोग निसर्ग ग्रे आणि राखाडी वाळूचा दगडचा होता। तर मथुरा स्कूल ऑफ आर्टमध्ये वापरल्या गेलेला लाल वाळूचा दगडाचा यामध्ये वापर केलेला आहे। त्यानंतर अभिव्यक्तीमध्ये देखील यामध्ये फरक होता। तर शांततेची अभिव्यक्ती गांधार बुद्धाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे। तर मथुरा बुद्ध मनस्थिती प्रसन्न आहे, पद्मासनात बसलेले आहेत आणि अभ्युत समुद्राचा उजव्या हात आणि डाव्या मांडीत पुरुषत्व दर्शवलेले आहे। हा फरक या दोन्ही शाळेमध्ये आपला स्पष्टपणे मेन्शन करता येईल। ओके, यानंतर सर्वात शेवटी महत्त्वाचा भाग म्हणजे याचं कन्क्लुजन काय असेल, तर यावर निष्कर्ष हा आपल्याला लिहावाच लागेल, हा मस्टच आहे। तर यामध्ये निष्कर्ष आपल्याला काय लिहिता येईल, तर इतर दोन प्रसिद्ध शाळा म्हणजे अमरावती स्कूल आणि सारनाथ स्कूल ऑफ आर्ट या सर्व कला शाळा मुख्यतः धर्मांद्वारे प्रेरित होत्या आणि त्यांनी एक समृद्ध वारसा मागे ठेवलेला आहे।
आर्ट ऑफ इंडिया मानवी प्रयत्नांच्या इतिहासातील एक अनोखा अध्याय आहे. हे मानवी मनाच्या सखोल भागाचे अनावरण करते आणि भारतीय आत्म्यास एक रसा देखील देते. तर भारताच्या सर्जनशील अलौकिक बुद्धिमत्तेचे आध्यात्मिक आणि धार्मिक परिणाम असंख्य सौंदर्य निर्मितीत पूर्ण आणि परिपूर्ण अभिव्यक्ती आढळत आहे. हे याचा आपल्याला कन्क्लुजन देता येईल. ओके, हे अशा प्रकारे मांडणी करून आपल्याला कोणत्याही प्रश्नाचा आन्सर लिहायचा आहे एक्झाममध्ये. काही लोकांच्या कमेंट येत होत्या की याची इन्फॉर्मेशन देखील तुम्ही मराठीमध्ये द्या. जर तुम्हाला याची इन्फॉर्मेशन मराठीमध्ये हवी असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण नक्की प्रयत्न करू. तसेच या लेक्चरची PDF तुम्हाला हवी असेल तर आमच्या यूथ IAS ऑफिशियल मराठी या टेलिग्राम चॅनेलवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.